एमबीएचा निकाल लागला नसल्याच्या कारणावरून कोल्हापुरात एबीव्हीपीनं आता आंदोलन केलेलं आहे। कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या दारातच आता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। जोपर्यंत एमबीएचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नसल्याचा इशारा सुद्धा या सगळ्यांनी दिलाय। आपण या सगळ्याच माध्यमातून या सगळ्या आंदोलकांची देखील मागणी नेमकी काय हे पाहूयात। काय नेमकी मागणी घेऊन या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले? आज या ठिकाणी आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना असं आहे की चा निकाल अजून देखील विद्यापीठामधला जो एमबीए डिपार्टमेंट आहे तर त्याचा निकाल अजून देखील लागलेला नाही। परंतु ज्या विद्यापीठाच्या रिलेटेड एमबीएचे जेवढेही कॉलेजेस आहेत तर त्या सर्व कॉलेजेसचे निकाल लागलेले आहेत, परंतु विद्यापीठामधल्या ज्या एमबीए डिपार्टमेंटचा निकाल अजून देखील पेंडिंगला ठेवलेला आहे। तर यासाठी आज या ठिकाणी सर्व विद्यार्थी आलेले आहेत। काय नेमके याच्यामुळे तोटा होणार आहे? कारण सगळ्यांचे निकाल लागले, तुमचे अजून नाही। पाहिला गेलं तर विद्यार्थ्यांचे निकाल हे लागायला पाहिजे होते। जर सर्व विद्यार्थ्यांचे निकाल लागू शकतात तर विद्यापीठामधल्या एमबीए डिपार्टमेंटचे निकाल का लागू शकत नाहीत हा आमचा प्रश्न या विद्यापीठ प्रशासनाला आहे। आणि जर विद्यार्थ्यांचे निकाल लागले नाहीत तर विद्यार्थ्यांना समजणार नाही की माझे मार्क कुठे कमी आहेत। आणि जर या विद्यार्थ्यांना जर चेकिंगला रिचेकिंगला जर टाकायचं असेल तर यांच्याकडे परत वेळ कमी पडतो। तर यासाठी विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांचा निकाल त्वरित लावावा। कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या बाहेरच ठिय्या जो आहे तो या आंदोलकांनी केलेला आहे, विद्यार्थ्यांनी केलेला आहे। शिवाय जोपर्यंत हा निकाल जो आहे तो लागत नाही तोपर्यंत आम्ही आता या ठिकाणून हलणार नसल्याचा इशारा सुद्धा या सगळ्यांनी दिला। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।